गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज पदभार ग्रहण केला असून त्यांनी पहिल्याच दिवशी पत्रकारांशी संवाद साधला। गोंदावले हे वर्ष 2015च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत। यापूर्वी ते महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते। मूळचे सातारा जिल्ह्याचे असलेले गोंदावले यांनी इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स या विषयात PhD केली आहे। विदर्भात काम करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे। जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य राहील असे त्यांनी यावेळी सांगितले। प्रशासन हे लोकाभिमुख असले पाहिजे। प्रशासनात काम करीत असताना त्याचे परिणाम प्रत्यक्ष दिसले पाहिजेत। जिल्ह्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सकारात्मक दृष्टीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। गोंदिया जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा आहे, त्यामुळे जिल्ह्यातील धान, बांबू, मोहफूल यांना प्राधान्य देऊन बांबूपासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंकडे विशेष भर येत्या काळात देण्याचा प्रयत्न असेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।